स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर या आपल्या चॅनलवर मी स्किन केअर, हेअर केअर, वेट लॉस टिप्स, काही मोटिवेशनल गोष्टी, व्लॉग्स, त्याचसोबत माझी बरीचशी ट्रेंडिंग शॉपिंग सुद्धा शेअर करत असते। जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करा। तर काही दिवसांपूर्वी मी नवरात्रीसाठी काय टाळायचं किंवा काय गोष्टी करायच्या अशा संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं की नवरात्रीसाठी डेली डाएट जर तुम्हाला हवा असेल, एका संपूर्ण दिवसभराचा डाएट, तर तसं मला कमेंट करून सांगा। तर तशा मला बऱ्याच कमेंट आल्या, म्हणून मग मी हा आजचा एक स्पेशल व्हिडिओ बनवतोय। तर आजचा हा व्हिडिओ जो असणार आहे तो एक उदाहरण म्हणून मी देते। अगदी सेम डाएट आपल्याला 9 दिवस नाही घेता येणार, काही गोष्टी, काही पदार्थ आपण चेंज करू शकतो। तर त्यासाठी सुद्धा मी बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला सांगणार आहे, काय काय करता येईल। तर हा जो आहार किंवा हा जो डाएट आहे तर तो व्यक्तीनुसार, तुमच्या भुकेनुसार तुम्ही काही गोष्टी कमी जास्त करू शकता। कारण की शेवटी प्रत्येकाची प्रवृत्ती, प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचं वय, वजन, उंची, तुम्ही जिथे राहता ते ठिकाण, आजूबाजूचं वातावरण, या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात। त्यामुळे एकच डाएट सगळ्यांना लागू नाही पडत। तरीसुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपला आहार जो असेल तो परिपूर्ण असेल, आपल्याला ॲसिडिटी नाही होणार किंवा वजन खूप जास्त नाही वाढणार, अशा पद्धतीने एक डाएट प्लॅन तयार केला आहे आणि तो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना माहितीपूर्ण ठरेल। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर नक्की करा। तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेव्हा व्रतकाळ असतो तर तेव्हा बरेचसे लोक जे आहेत तर ते दोन्ही वेळेला उपवासाचेच पदार्थ खाणं प्रेफर करतात। काही जण एक वेळेला जेवतात, काही जण नाही जेवत, ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो उपवास करतो। काही जण फक्त पहिल्या आणि 9व्या दिवशी उपवास करतात। तर त्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता। तर सगळ्यात आधी जेव्हा आपण सकाळी झोपून उठतो तर झोपून उठल्यानंतर 2 ग्लास कोमट पाणी आपल्याला प्यायचं आहे। आता इथे मी पुन्हा नमूद करते की कोमट म्हणजे कोमटच पाणी प्यायचं आहे, ते जास्त गरम नको किंवा जास्त थंड पण नको, अगदी कोमट असलेलं पाणी आपल्याला प्यायचं आहे। तर यामागचं कारण म्हणजे रात्रभरात आपल्या पचनशक्तीमध्ये, आपल्या जठराग्नीमध्ये, आपल्या पोटामध्ये काही गोष्टी असतात, काही विषद्रव्यसुद्धा तयार झालेली असतात। तर ती बाहेर टाकण्यासाठी आपण जेव्हा हे पाणी पितो तर त्या सगळ्या गोष्टी निघून जातात। तर त्यासाठी हे एक महत्त्वाचं आहे। 2 ग्लास पाणी पिल्यानंतर हे पाणी पिताना सुद्धा एका जागी शांतपणे बसून हळूहळू घोटघोट असं प्यायचं आहे। 2 ग्लास पाणी पिल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण तासानंतर तुम्हाला पुन्हा एकदा 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा लिंबू आणि 1 चमचा मध घालून ते तुम्हाला प्यायचं आहे। जर तुम्हाला 2 ग्लास कोमट पाणी प्यायचं नसेल तर तेव्हा तुम्ही 1 ग्लासच कोमट पाणी पिऊन त्यानंतर 1 ग्लास मध लिंबू पाणी घेऊ शकता। तर याच्यामुळे काय होतं की लिंबामुळे आपल्याला विटॅमिन सी मिळतं, आपल्या चेहऱ्यासाठी म्हणजे स्किनसाठी, ओव्हरऑल स्किनसाठी, केसांसाठी खूप फायदेशीर असतं। रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि मधामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते सकाळी सकाळी। तर त्यासाठी या गोष्टी फॉलो करा आणि याने वजनसुद्धा आपलं आटोक्यात राहतं। तर हे झालं सकाळचं ड्रिंक। तर त्याच्यानंतर आला नाश्ता किंवा ब्रेकफास्ट। तर ब्रेकफास्टमध्ये तुम्ही खूप जास्त हेवी गोष्टी घेऊ नका। जर शक्य असेल तर उपवासाची भाजणी जी असते ती आधी बनवून ठेवा, नवरात्रीच्या उपवासाच्या आधीच, किंवा आजकाल बाजारामध्ये रेडीमेडसुद्धा उपवासाची भाजणी मिळते, ज्याचा वापर करून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। उपवासाचं थालीपीठ बनवू शकतो, उपवासाचा पराठा बनवू शकतो, त्याचसोबत बाकीच्या सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बनवता येतात। किंवा राजगिऱ्याचं पीठ मिळतं, ते तुम्ही आणू शकता, ते त्याचे तुम्ही घावण बनवू शकता। तर ह्या सगळ्या गोष्टी ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता, म्हणजे नाश्त्यामध्ये। किंवा अजून सोपं म्हणजे तुम्ही कुठल्याही फळाचा वापर करून मिल्कशेक किंवा स्मूदी बनवू शकता। तर ही स्मूदी बनवताना एक अर्धा ग्लास दुधामध्ये ते जे कुठलं फळ असेल ते तुम्ही टाकून घ्या। त्याच्यामध्ये तुम्ही ॲपल वापरू शकता, सीताफळाचा गर वापरू शकता। फक्त जी आंबट फळं असतात म्हणजे संत्री, मोसंबी, तर ती अवॉइड करा। आणि केळं आणि पपई या 2 गोष्टी अवॉइड करा, कारण की केळं कधी दुधाबरोबर घेऊ नये आयुर्वेदानुसार, आणि पपईसुद्धा तुम्ही अवॉइड करा, कारण केळं आणि दूध किंवा पपई आणि दूध हे कॉम्बिनेशन जे असतं तर त्याने वजन वाढायला मदत होते। तर तुम्ही मिल्कशेक बनवताना या गोष्टी फक्त लक्षात ठेवा। आणि
खूप जास्त प्रमाणात साखर घालू नका. तुम्हाला जर गोड हवं असेल तर थोडीशी गुळाची पावडर तुम्ही घालू शकता ही स्मूदी किंवा मिल्कशेक बनवताना, आणि ते तुम्ही ब्रेकफास्टला घेऊ शकता. त्यानंतर 11 वाजता म्हणजे मिड मॉर्निंग ब्रेकफास्ट ज्याला म्हणतो किंवा मिड मॉर्निंग स्नॅक ज्याला म्हणतो, तर तेव्हा तुम्ही काही सुकी जी म्हणतो आपण की सुकामेवा जो असतो, जसं की काही 4 ते 5 बदाम किंवा 3 ते 4 काजू. आता हे मी किंवा सांगतेय, सगळं एकदम घ्यायचं नाही आहे. 4 ते 5 बदाम किंवा 4 ते 5 काजू किंवा 2-3 अक्रोड या गोष्टी घेऊ शकता. किंवा तुम्ही फक्त तुपामध्ये भाजलेले मखाने घेऊ शकता. आता आपल्याकडे बऱ्याच जणांना मखाने म्हणजे नक्की काय हे माहीत नाही आहे. तर मखाने हे कमळाच्या बियांपासून बनवलेले असतात. जसं की आपण लाह्या बनवतो मक्याच्या, तशा पद्धतीचे हे कमळाच्या बियापासून बनवलेले असतात आणि खूप फुल ठेवतात आपल्याला, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर असतं. मखाण्यांची खीरसुद्धा आपल्याला करता येते. तर उपवासासाठीच्या स्पेशल रेसिपीजची मी एक सिरीज केली होती आपल्या रेसिपी चॅनलवरती, स्नेहपूर्ण रेसिपी या चॅनलवरती. त्या सगळ्या रेसिपीजसुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी देईन, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. तर त्यापैकी कुठलीही रेसिपी तुम्ही या उपवास काळामध्ये करून घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये मखाण्याची खीरसुद्धा मी सांगितली होती. तर तुम्ही 11 वाजताच्या खाण्यामध्ये फक्त हे मखाने तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ लावून जर तुम्ही हे हवाबंद डब्यात ठेवलं, ते 8 ते 10 दिवस याला काही होत नाही, अगदी छान कुरकुरीत राहतात. तर ते थोडेसे घेऊ शकता. ग्रीन टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. किंवा जर तुम्ही चहा कॉफी घेत असाल तर अगदी अर्धा कप चहा किंवा अर्धा कप कॉफी घ्या. उपवासाच्या या 9 दिवसांच्या काळात असं होतं बऱ्याचशा महिलांमध्ये स्पेशली, की चहा आणि कॉफीचं प्रमाण प्रचंड वाढतं. म्हणजे रोज जर तुम्ही 2 कप घेत असाल तर उपवास आहे म्हणून तुम्ही अगदी त्याचं प्रमाण डबल करून टाकता. 11 वाजता, 9 वाजता, संध्याकाळी 5 वाजता, परत 7 वाजता असं तुम्ही जेव्हा चहा आणि कॉफी घ्यायला लागता, तर तेव्हा मग तुमची ॲसिडिटीसुद्धा वाढते आणि वजनसुद्धा वाढतं. तर या गोष्टी टाळायच्या असतील तर अगदी प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यायचंच असेल चहा आणि कॉफी तर अगदी प्रमाणामध्ये घ्या. अर्धा कपच घ्या एका वेळेस. टाळता आला तर उत्तमच. जर टाळता येत नसेल तर अर्धा कप इतका घ्या. साखरेचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. आणि जर तुम्ही चहा कॉफी घेत नसाल तर मग तुम्ही या वेळेला ग्रीन टी घेऊ शकता. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये साधारण 1 वाजायच्या सुमारास दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास तरी आधी 1 ग्लास तुम्ही कोमट पाणी घ्या, म्हणजे 12:15 ते 12:30च्या दरम्यान. आणि त्यानंतर मग अर्ध्या पाऊण तासांनी तुम्ही जेवण घ्या. आता उपवास आहे तर त्यामुळे रोज वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनतात. तर दरवेळेस साबुदाणा खिचडी आपल्याला आवडत नाही. कधी कधी साबुदाणा खिचडी, कधी कधी साबुदाण्याचे थालीपीठ किंवा राजगिऱ्याच्या पिठाचं थालीपीठ, शिंगाड्याच्या पिठाचं थालीपीठ किंवा उपवासाची इडली किंवा मग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करून घेऊ शकता. जसं की बटाट्याची भाजी घेऊ शकता, उकडलेलं रताळं घेऊ शकता, उकडलेला बटाटा घेऊ शकता मीठ घालून, त्याचसोबत मखाण्याची खीर घेऊ शकता. आणि त्याचसोबत तुम्ही उपवासासाठी वेगवेगळ्या उपवासाची जी पिठं आहेत ती मिक्स करून त्याची इडली बनवू शकता, त्याचा डोसा बनवू शकता, त्याचे घावण बनवू शकता. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घ्या शक्यतो. आणि शक्यतो दुपारचं जेवण थोडंसं हेवी ठेवलं तरी चालेल. दुपारचं जेवण हेवीच ठेवा आणि रात्रीचं जे जेवण आहे ते हलकं ठेवण्याचा प्रयत्न करा. तर आता नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही जे कुठले पदार्थ उपवासाचे घरी बनवाल ते कमीत कमी तेलात बनवलेले असतील याची दक्षता घ्या, काळजी घ्या. म्हणजे अगदी एखाद दिवशी तेलकट काहीतरी बनवलं किंवा उपवासासाठी वडे बनवले किंवा उपवासाची कचोरी जी बनवतो आपण घरी, तर ती सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. पण रोज रोज दुपारच्या जेवणामध्ये तळलेले पदार्थ घेऊ नका. त्याचसोबत तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता, घरच्या घरी भाजलेले. थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे पाण्यामध्ये थोडंसं जेव्हा शेंगदाणे चांगले भाजत आले की त्याच्यानंतर किंचित पाववाटी पाण्यामध्ये मीठ विरघळून ते पाणी त्यात टाकून परत एकदा ते शेंगदाणे छान रोस्ट करून घ्यायचे, तर ते छान लागतात. तर तसे तुम्ही घेऊ शकता मूठभर. पण जो रेडीमेड काही चिप्स मिळतात उपवासासाठी, स्पेशली बटाट्याचे, केळ्याचे किंवा उपवासाचा चिवडा मिळतो, तर तो शक्यतो अवॉइड केलेला बरा, कारण त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मीठ असतं, तेलसुद्धा खूप जास्त असतं आणि त्यामुळे वजन वाढू शकतं, ॲसिडिटीसुद्धा वाढू शकते. तर या गोष्टी टाळा. त्याच्या बदल्यात तुम्ही एखादं फळसुद्धा घेऊ शकता, जे तुम्हाला हवं आहे ते फळ तुम्ही घेऊ शकता. किंवा कपभर मसाला दूधसुद्धा तुम्ही घेऊ शकता जेवणासोबत.
जर तुम्हाला आवडत असेल तर, किंवा जर तुम्हाला सोसत असेल तर तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये उपवास काळामध्ये पाळायच्या आहेत. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही चहा कॉफी घेत असाल तर तेव्हा अर्धा कप चहा किंवा अर्धा कप कॉफी घ्या, किंवा तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता, ग्रीन टी घेऊ शकता, अर्धा ते पाऊण ग्लास ताक घेऊ शकता, पातळ ताक, आणि त्यासोबत तुम्ही काही ड्रायफ्रूट्स किंवा मखाने घेऊ शकता, किंवा मुठभर भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता. तर या सगळ्या गोष्टी एकदम घ्यायच्या नाही आहेत. आज जर मी नारळ पाणी घेतलं तर उद्या मी ताक घेईन, परवा मी ग्रीन टी घेईन. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ज्या गोष्टी आहेत त्या 9 दिवसांमध्ये फॉलो करायच्या आहेत. त्यानंतर उपवास काळात रात्रीचं जे तुमचं जेवण असेल तर ते शक्यतो 7:30 ते 8 याच्या आधीच घ्या, म्हणजे 8च्या आतच घ्या. जर शक्य असेल तर 7-7:30 वाजता घेतलं तरी उत्तम. जॉब करणाऱ्या महिला असतात किंवा अगदी गृहिणी जरी असल्या तरी इतक्या लवकर जेवण घेणं शक्य नसतं. तर निदान 8पर्यंत तरी तुम्ही तुमचं रात्रीचं जे काही डिनर आहे ते घ्या. तर उपवास असताना रात्रीचा जो आहार आहे तो थोडासा हलका ठेवावा. 1 किंवा 2 फळं तुम्ही घेऊ शकता, किंवा एखादा पदार्थ जसं की उकडलेलं रताळं तुम्ही घेऊ शकता, उकडलेला बटाटा तुम्ही घेऊ शकता, किंवा बटाट्याची भाजी करून घेऊ शकता, किंवा उपवासाचं थालीपीठ किंवा एखादं घावण घेऊ शकता. उपवासाचं थालीपीठ दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर असे काही पदार्थ आहेत की जे खूप कमी तेलामध्ये बनतात पण पोटभरीचे असतात. तर हे काही पदार्थ तुम्ही रात्रीच्या तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. आणि त्यानंतर समजा खूप भूक लागलीच तर अगदी झोपण्यापूर्वी अर्धा ते पाऊण तास म्हणजे 10 वाजता वगैरे तुम्ही 1 पाऊण ग्लास किंवा अर्धा ग्लास दूध घेऊ शकता. तर हे दूध घेताना त्याच्यामध्ये शक्यतो साखर घालू नका. आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादी प्रोटीन पावडरसुद्धा तेव्हा वापरू शकता, किंवा अगदी तसंच प्लेन दूध घेऊ शकता. महिलांनी शक्यतो शतावरी पावडर जी आहे तर ती तुमच्या आहारात ठेवा. तर तुम्ही दुधामध्ये, रात्रीच्या दुधामध्ये शतावरी पावडर 1 चमचा घालून ते दूध तुम्ही पिऊ शकता, जेणेकरून पाळीच्या तक्रारी किंवा हिमोग्लोबिन कमी होणं यासारख्या ज्या तक्रारी असतात तर त्या होणार नाहीत. तर हा मी एकंदरीत ढोबळ मानाने 9 दिवसांचा डाएट प्लॅन तुम्हाला दिला होता. तर ज्याप्रमाणे गोष्टींची अवेलेबिलिटी आहे किंवा ज्या गोष्टी शक्य आहेत त्यानुसार तुम्ही यामध्ये थोडेफार बदल करून असा हा डाएट कंटिन्यू 9 दिवस ठेवा, जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही, ॲसिडिटीसुद्धा होणार नाही आणि तुम्ही हेल्दी राहाल. बऱ्याच महिला मी बघते उपवास काळामध्ये अक्षरशः उपाशी राहतात, फक्त चहाच्या कॉफीच्या वरती दिवस ढकलतात आणि मग त्याच्यामुळे चक्कर येते, ॲसिडिटी होते, खूप अशक्तपणा येतो. मग असा उपवास काय कामाचा? उपवास हा असा असावा की जेणेकरून आपलं आहार जो आहे तो सात्विक व्हावा. 9 दिवसांमध्ये आपला सात्विक आहार, सात्विक जीवनशैली अशी असावी की जेणेकरून आपल्याला त्याचा खरंच फायदा होईल. तर बऱ्याचदा मी काही नवीन गोष्टी ट्राय करत असले, काही नवीन क्रीम किंवा काही नवीन गोष्टी सिरम वगैरे घेतलं तर त्याचा वापरल्यानंतर जर मला त्याचा फरक चांगला जाणवला तर त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते. तर सध्या काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपासून म्हणजे गेल्या महिन्यापासून थोडेसे पिंपल्स यायला चालू झालेलं आणि पिंपल्स तर गेले पण त्याचे डाग राहिले होते. आणि असे डाग जर घालवायचे असतील तर सिरमशिवाय पर्याय नाही आहे आणि सिरम खूप इफेक्टिव्ह असतात. सध्या विटॅमिन सीचे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिरम अवेलेबल आहेत. तर त्यातलंच मी एक ऑर्डर केलं होतं गोश लाईफ या ब्रँडचं विटॅमिन सीचं सिरम. आणि याआधीसुद्धा मी या ब्रँडचं एक सिरम घेतलं होतं, अंडर आय सिरम होतं ते. तर ते मला चांगलं वाटलं होतं त्यामुळे मी हे ऑर्डर केलं. तर हे विटॅमिन सीचं सिरम आहे आणि विटॅमिन सीच्या सिरमची खासियत अशी असते की आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग वगैरे असतात ते कमी व्हायला मदत होते. तर ही अशा पद्धतीची बॉटल आहे आणि ॲप्लिकेशनसाठी आपल्याला अशी एक ही ट्यूब दिलेली आहे आणि याच्यामध्ये जे सिरम आहे तर ते ट्रान्सपरंट असतं पाण्यासारखं. आणि आता मी चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही आहे, फक्त फेस वॉश केलेला आहे. आणि फेस वॉश केल्यानंतर आपल्याला हे सिरम जे आहे ते अशा पद्धतीने लावायचं आहे. सगळ्या प्रकारच्या त्वचेला सूट होईल असं हे सिरम आहे. आणि विटॅमिन सीच्या सिरममुळे आपल्या चेहऱ्यावरचे डाग कमी व्हायला मदत होते किंवा जे काही बारीक असे फाईन लाईन्स आलेले असतात तर ते जायला मदत होते. तर अगदी थोडंसं प्रमाण आपण जेव्हा घेतो त्याच्यानंतर हे आपल्याला अगदी हलक्या हाताने
चेहऱ्यामध्ये मुरू द्यायचं व्यवस्थित, मला मदत होते. तर मी गेल्या 8 दिवसांपासून हे सिरम वापरते आणि 8 दिवसातच मला बऱ्यापैकी चांगला फरक जाणवलेला आहे. आणि मेन म्हणजे हे सिरम जे आहे तर ते आपल्या स्किनमधलं कोलॅजन प्रोडक्शन बूस्ट करतं आणि त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे नवीन त्वचा यायलासुद्धा मदत होते आणि डार्कसुद्धा कमी होतात. त्यानंतर दुसरं यांचं अजून एक सिरम मी ऑर्डर केलं तर ते हे लिप सिरम आहे. लिप बाम किंवा लिप टिंट आपल्याला माहिती आहे, पण लिप सिरप हा एक वेगळा प्रकार आहे. आणि आता सध्या थंडीचे दिवस चालू होतील तर थंडीमध्ये अशा पद्धतीचं सिरम आपण वापरू शकतो. ज्यांना कोणाला लिप बाम लावायला आवडत नाही, खूप चिकट असं वाटतं, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. तर ही माझी दुसरी बॉटल आहे. याआधीसुद्धा मी हे घेतलं होतं आणि खूप छान बरेच दिवस चालतं. याला अशा पद्धतीचा एक रोल ऑन दिलेला असतो आणि आपल्याला फक्त हे अशा पद्धतीने लावायचं आहे आणि खूप छान लिप्सला हे हायड्रेटेड ठेवतं आपल्या ओठांना. आणि असं काही वेगळं लावलं असं वाटतसुद्धा नाही, त्यामुळे स्त्री पुरुष दोघेही हे वापरू शकतात. ह्याच्यामध्ये हेम्पसीड ऑइल, जोजोबा ऑइल असे काही ऑइल्स आहेत आणि सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत. खूप छान स्मूथ ठेवतं आपल्या लिप्सना. ऑर्गॅनिक आहे, पॅराबेन सल्फेट फ्री आहे, वेगन आहे. दोन्ही सिरम जे आहेत ते वेगन आहेत, पॅराबेन आणि सल्फेट फ्री आहेत. आणि मेन म्हणजे हे सगळे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहेत, त्याच्यामुळे आपण हे वापरू शकतो. सगळ्या प्रकारच्या त्वचेला चालतात. तर हे सिरम्स घेण्यासाठीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन हे विकत घेऊ शकता. खूप चांगला मला याचा फरक जाणवला. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण ठरला असेल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि हो, तुम्हाला असे कोणते वेगळे विषयांवरचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर त्या विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन.